हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी जाते नेहरू सायन्स सेंटरला. त्यासाठी आम्ही आलोय महालक्ष्मीला आणि माझ्यासोबत माझे फ्रेंड आहेत. आम्ही बससाठी थांबलोय. बस काही येत नाहीये पण इकडे जाम होते. हा माझा फ्रेंड आहे. अर्धा तासांनी ओके, हा माझा फ्रेंड आहे. इकडे माझे दोन, हा माझा दुसरा फ्रेंड आहे आदित्य. हा प्रतिम. इकडे दाखव, ती माझी दुसरी. हा निखिल, ती निकिता, हा ऋषभ आणि हा आहे चेतन. देन ती सुहानी से हाय. आणि हा आहे आर्यन. तर बस अजून काय आली नाही. आम्ही बसचा वेट करतोय आणि खूप दिवसापासून प्लॅन होत होता बट तो स्किप होत होता. आणि देन आता आम्ही फायनली आलोय. तर बघूया किती वेळ लागतो बस येण्यासाठी. तर आता सध्या आम्ही बस पकडली आहे. 164 नंबरची बस काय भेटली नाही. तर भरपूर वेळ थांबलेलो आम्ही पण नाही भेटली. आता ही 164 नंबरची बस पकडली. सगळ्या जणांना सीट भेटली आणि डायरेक्ट नेहरू सायन्स सेंटरला भेटले. हे सगळे बसलेले आहेत दोघं जण. मी इथे नाही इथलं काय ती मला बोलव उतरायचं तरी तुम्ही मी बोलतोय. तर बसने आम्ही थोडं पुढे आलो कारण की नेहरू सायन्स सेंटर जो स्टॉप आहे तो मागे गेला आणि आम्ही सर्व मस्ती करत होतो. तर बस पुढे येऊन गेले. नंतर आम्हाला रिअलाइज झालं की अरे ते स्टॉप तर पुढे निघून गेलं का आधी. पण इथली गर्दी पुढे आलो. आता इथे दोन प्लेस आम्हाला समजलं. एक नेहरू सायन्स सेंटर आणि एक नेहरू ॲक्वेटोरियमला काहीतरी त्यांनी शाखांनी सांगितलं. त्याला सध्या तरी आम्ही नाश्त्यासाठी इथे थांबलेलो आहे कारण की सकाळपासून कोणी काही खाल्लेलं नाही. तो तिथे सिगरेटची वाट बघतो. मी चिप्स घेतलेले आहेत. त्या लेजवर लेज आहेत पण थोडं 50 रुपये इसका ओव्हर ऍक्टिंग का काढना पडेगा. पण इथे गर्मी जाम आहे आणि आय थिंक सगळीकडेच जाम गर्मी आहे. पण या लोकांच्या भावटपणामुळे आणि मस्तीमुळे आम्ही तो स्टॉप मागे गेला आणि तरी पण यांच्या गप्पा चालू आहेत. लास्टला कोणतरी एक लेडीज बोलली की अरे तो स्टॉप तर पाठीमागे गेला. तेव्हा आम्ही लोक पागासारखं उतरून जातोय आता. तर या ती प्लेस समोरच आहे इकडे. आणि हा आदित्य आम्ही त्याच साईडला होतो. त्या साईडवरून या साईडला घेऊन आला. बिचारा थकलाय पण ठीक आहे चलो. तर आम्ही एंट्री मारली नेहरू सायन्स सेंटर मध्ये आणि थोडंसंच लांब होत होते. अरे ठीक आहे बट मजा येते आणि गरमी तर एक्स्ट्रीम लेवलची. आणि आता आम्ही जातोय तिकीट काढायला. सगळे तिकीट काढतात कारण की इकडे तिकीट आहे. बघूया तुम्हाला सांगते चार्जेस किती आहेत त्याचे. तर जस्ट आम्ही तिकीट घेतलंय आणि 4 जणांचे किती होतं तिकीट? 4 जणांचे 600 रुपयाचं तिकीट. तर आता आम्ही शो बघायला जातो आणि घाम भरपूर आलेले आहे. सगळं भिजलेले आहे. तर या आणि जर ऑनलाईन तिकीट बुक करायला जमलं तर ऑनलाईनच बुक करा कारण की इथे आल्याच्या नंतर थोडंसं कन्फ्युजन होतं की कारण की पर पर्सन 150 रुपये. जर तुम्ही फॅमिली पॅक घेतला तर 600 रुपये त्याच्यात तुम्हाला डिस्काउंटमध्ये भेटेल. ठीक आहे. सो मग तुम्ही प्रिपरेशन आधीच करा ऑनलाईन वगैरे आणि मगच एंट्री. आणि आम्ही सांगतो इथे पैसे वसूल आहेत की नाही म्हणजे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेलच की नेहरू सेंटरला येणं गर्दीत आहे का नाही. करेक्ट. आणि ब्लॉग पूर्ण बघा. मी सर्व मोमेंट सर्व सीन मी घेणार आहे, कॅप्चर करणार आहे. तर एंड पर्यंत ब्लॉग बघा. आणि इकडे गार्डन तर मस्त आहे यार. आणि आता एक शो आहे इकडे. आधी शो आहे ना इकडे. आणि बोलतो एक शो आहे. तर 12 वाजता एक शो चालू होणार आहे. तर आता आम्हाला पण एक्झॅक्ट माहिती नाही की कोणता शो आहे. सो आम्ही बघू आता कोणता शो कोणता चालू होणार आहे. पण हे बोलतात की एकदा आपण तिकीट काढलं तर त्यानंतर आतमधली जेवढे पण एंट्री आहे ती सर्व फ्री. आणि ते शो पण आहेत 2-3 प्रकारचे. तर बघूया की तेवढे शो आहेत की नाही. ही पहिल्यांदा आपण बघतोय विद्युत इंजिन आहे जे नेहरू सायन्स सेंटरमध्ये लावलेलं आहे. आणि हे बाप इंजिन आहे. बाप म्हणजे स्टीम इंजिन. बाप लारी पण म्हणजे स्टीमवरती चालणारी गाडी. ठीक आहे. तर आता हे सगळं आपण पुढे बघूच. आता इथे विज्ञान केंद्राकडे जाण्यासाठी रस्ता दिलेला आहे. इथे लहान मुलं खेळत आहेत.
प्लस छोटे मोठे इथे झाडं वगैरे लावलेले, गार्डन बनवले लहान मुलांसाठी. ठीक आहे, आता तिथे समोरून एंट्री आहे, एंट्री घेऊ दे. बाकी झाडं वगैरे खूप मस्त लावलेले तिथे. बघू आता आतमध्ये आता सध्या तरी. त्या साईडला पण बघितलं तर एक छोटंसं असं गार्डन बनवलं आहे आणि इथे एक थोडं पिंजरा टाईप बनवलं. आता तर आता आम्ही जातो, एंट्री करतोय. आम्ही आलोत कारण की 12चा शो आहे आणि आम्हाला ऑलमोस्ट टाईम होत आला आहे. तर आम्ही जातोय क्विकली. चलो आपण जाऊया. यार पण इकडचं वातावरण मला तर जाम छान वाटतंय कारण की बाहेर इतकं ऊन आहे, त्या मानाने इथे खूप भारी आणि बसायला वगैरे पण खूप सुंदर आहे. आणि एक गोष्ट, मी इथे 8वीला असताना आले होते, आमचे सर घेऊन आले होते. तर त्या सर्व मेंबर्स आम्ही इथे बसून जेवलो होतो. तर ते बघून आता आठवतंय आणि मी एक्सायटेड आहे खूप हे व्हिजिट करायला. तर इकडे आम्ही डिस्ट्रिक्टने माहिती नाही, बट ऑलरेडी आम्ही आलो तिथे आतमध्ये. हा हॉल आहे, हा पूर्ण हॉल आहे. आणि जेव्हा तुम्ही इथे आलो आहेत आणि इथे खूप भारी वाटते. इथे सर्व माझे फ्रेंड्स बसलेले आहेत आणि इथे मी बसले. आणि बघूया आपण कसलं बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता. मी ना 2री 3रीला होती तेव्हा मी आले होते, पण अमेझिंग एक्सपिरियन्स. तर मी तर इथे 8ला असताना आलो होते, आमचे सर घेऊन आले होते, त्यावेळी मी शो बघितला होता आणि परत बघते. जर तुमच्या गावामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन या, बिकॉज लहान मुलांना बघायला जास्त आवडेल. नेचर रिलेटेड आहे कारण की. जीव विज्ञानियों के लिए तो मानो ये स्वर्ग जैसा है और कैस्पर के काफी ओवर रेटेड विशेषज्ञ जोड़ी लावली अपने वैज्ञानिक अभियान कर रहे हैं. की धराम नेहरू सायन्स सेंटर मधला हा शो सर्वात मस्त होता. म्हणजे असं वाटलं पैसे घालवले. तर आता आपण यांचे पण काय मत आहे ते जाणून घेऊ. विरोधात लिंबू माझं म्हणणंच नाहीये यार काही. काय मत आहे तुझं या शो साठी? छोटे मुले असतील ना स्कूलचे तर ठीक आहे, बाकी मला तर एवढं इंटरेस्टिंग नाही. दोघांसोबत गप्पा मारल्या. तुझं काय मत आहे? हे बघापेक्षा मी डिस्कवरी चॅनल बघितलं असं मला वाटतं. तर खूप मस्त होता हा शो. तू खूप आणि तिथे बघ. माझं तर एवढंच आहे की 150 रुपये घालून हा शो बघण्यासाठी तरी येऊ नका. घरी पोरांना डिस्कवरी चॅनल लावून द्या, बेस्ट ऑप्शन आहे. सजेशन देईल की नेहरू तारांगण इथे काय जो लाईटीत पण काळा दिसतो ह्याच्यापेक्षा वर्थ इट आहे तिकडे. आता सगळेजण गेलेले आहेत. चला आपण पण खाली जाऊया. तर शो संपलेला आहे आणि आता दुसरे पण एक्झिबिशन आहे, सायन्स एक्झिबिशन. आम्ही ते बघायला जातो आणि सर्व ऑलरेडी गेले, तर आम्ही पण जातो. फक्त एकच फायदा झालेला आहे की उन्हाचं सगळं संपलंय. हा, इथे AC आहे त्यामुळे एक बेटर वाटलं. पण बाकी यार लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी ठीक आहे हा प्रोग्राम, नाहीतर मोठ्यांसाठी मला नाही वाटत. पण जे सायन्स एक्झिबिशन आहे ते बेस्ट आहे, तर आपण ते बघूया. जर दुसरं काय बघितलं तर ते जास्त बेटर आहे. हा चलो आता इथून एक्झिट घेतोय आम्ही. पण आणि हे जातीय पाणी घ्यायला, इकडे पाणी आहे. तर आदित्य जो आहे माझा फ्रेंड, एक सेकंड, तो तिथे, अरे येस, त्याची तिकडे ब्लॉगिंग चालू आहे आणि तो त्याचा पण ब्लॉग आम्ही अपलोड करू, हा पण अपलोड करू, तो पण करू. तर तुम्ही दोन्ही पण बघा आणि जर इकडे येणार असाल तर हा ब्लॉग पूर्ण बघा, कारण की या ब्लॉगमध्ये मी पूर्ण डिटेल सांगणार आहे. तर चलो आता तर 12:30 वाजलेत. हा शो फक्त 35 मिनिट्सचा होता. तर मी पाणी घेतली आणि जातोय आपण सायन्स एक्झिबिशन बघायला. तर आता आम्ही एक्झिबिशन बघायला जातोय एक्झिबिशन बघायला जातोय. शो बघून झालाय आणि बघू एक्झिबिशन बघायला किती टाइम लागतो किंवा इथे काय काय प्रॉब्लेम. तर आम्ही तुम्हाला आता तिकडे गेल्यावर आम्ही लगेच तुम्हाला भेटू. आता बाय बाय. तर आम्हाला एंट्रीच्या आधी पास वगैरे ते सर्व इकडे एका ठिकाणी जमा करायला सांगितले, तर आम्ही इकडे बॅग वगैरे जमा करतो आणि मग आम्ही जाणार आहे. इकडे 3 शो आहेत. सो एक्सायटेड आहे. हा शो खराब झाला का पुढचे 2 शो ते शो छान असते. तर आम्ही एंट्री केली यार आणि यार इकडे सगळे सायन्स एक्झिबिशन पुन्हा आपण विजिट करूया.
कॅश. हा माझी पण बॅग येते तिकडे निघते. अच्छा हा बोल ना. आता आम्ही आलो सायन्स सेंटरला ते लोक राहतात मध्ये 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 मध्ये. आणि इकडे काय आहे तू बोललेला नाही काय बोलतो छान लेट केले माझ्या शो बाबतीत काय तर परत वापस कोणी येऊन आता तिथं बघण्यापेक्षा तुम्ही डिस्कवरी चॅनलवर बघू शकता मगरी आणि बेलकर असं माझं मत आहे. तुम्ही तुमचे पैसे वाया घालू नका आणि काही नमस्कार. नाही आर्बनचे सायन्स एक्झिबिशन छान आहे. लहान मुलांसाठी तो कार्यक्रम वगैरे छान आहे. आणि इकडे वेगळं तिकीट आहे कशासाठी म्हणजे वेगळ्या प्रोग्रामसाठी वेगळं तिकीट आहे. तर तो माझा फ्रेंड आदित्य आणि ते लोक काउंटरवर तेच बोलत आहेत. कारण की आम्ही जेव्हा तिकीट काढलं तेव्हा आम्ही कॉम्बो काढला त्यामुळे आम्हाला ते पैसे थोडे कमी लागले. तर ते येत आहेत. त्यानंतर तिकडे वरती पण एक फ्लोर आहे. मे बी 2 फ्लोर आहे तिकडे 3 फ्लोर्स आहेत तिथे. तर मी तुम्हाला इथले सर्व गोष्टी दाखवते. आणि आता आय थिंक ते लोक बोलतात आपण तिकडून स्टार्ट करूया बघण्यासाठी. तर मी आता इकडे जाते. आएगा कि हाइड्रोजन खत्म हो जाएंगे तब क्या होगा? फिर सुपरनोवा एक्सप्लोजन होगा. स्टार्टिंगचे 2 प्रोग्राम तर पैसा वसूल हा प्रोग्राम पैसा वसूल आहे. तर या प्रोग्रामला नक्कीच इथे आले होते खूप वर्ष आधी सर घेऊन आले होते तेव्हा इकडे भुलभुलैया होती. तर ती कुठे कळत नाही कारण की आता आम्ही दुसऱ्या फ्लोअरवरती आलो तरी पण इकडे काय भुलभुलैया दिसत नाही. आणि याची कागद ती भुलभुलैया कुठे यार कारण की मला तिथे जायचं आहे. ते भुलभुलैया तर मला तिथे जायचं आहे. आणि आता आम्ही त्या स्पेसमध्ये पण इकडे खूप क्लीन आहे आणि चांगली अरेंजमेंट केलेली आहे सगळ्या ठिकाणची. तर मस्त वाटतं बघायला. जास्त पण आपण कंटिन्यू पटकन सगळं स्पेस आपण बघू शकतो असा. मला त्याचा रिव्ह्यू देतोय. तर या इथे फिरून मजा आली आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आणि 2-3 प्रोग्राम जरी छोट्या मुलांचे जरी असले तरी पण आम्हाला मजा आली. ही नेहमी मेमरी राहील. आणि तुमचे छोटे मुलं असतील छोट्या बहिणामध्ये घेऊन या घेऊन या फॅमिली सोबत या फ्रेंड्स लोकांसोबत या गाणं या. आणि आर्यन गाणं बोलतो हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. आजा रात रात में आजा साथ रात में आजा साथ. डान्स करून मजा आली. आता बघूया अजून काय ते गिटार आहे. आणि माझे ब्लॉगर मित्र भेटलेले आहेत. हॅलो ब्लॉगर कसं वाटतंय? तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि पुढे येणारे ब्लॉग बघा. आमचं खूप काही प्लॅन बनणार आहे. पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवीन आम्ही किल्ल्यावर जाणार आहोत. आणि रॉकी पण बघायला भेटणार आहे. तो बघा चष्म्यामध्ये मला तर आणलीच वाटते. हा चष्मा दिला आहे आम्हाला 3D साठी. काय आहे अजून कॅन्व्हस नाही बघूया. येस निखिल एक्सायटेड. कसं वाटतं तुझा चष्मा? खूप छान असं वाटतं मोठं बिंदूचं ऑपरेशन.
मला चष्मा खूप दिला होता सारखं पडतोय ते मग तुझ्या सायन्सचा चष्मा नाही भेटलं की तरी छोटी बघूया आता हा शो बघून झाला शो कसा वाटला आधी बस येऊ नका इथे अजिबात येऊ नका कारण की इथे 3 शो आहे 4 शो आहे टोटल 4 शो आहे नाही 4 शूट झाले 4 शूट झाले फर्स्ट होता तो माहिती आहे ना त्याचं ते हां त्याला काउंटच केलं नव्हतं हां सेकंड तिकडे गेलो होता पण प्लॅनेटचं सगळं सांगत होते आणि थर्डवाला होता तो त्यात मजा आली राईडचा होता त्यापेक्षा तुम्ही बाहेर जा टाइमपास करा फार्म हाऊसला गेले तरी तुम्ही चालतील इथे येऊ नका घरी युट्यूब वरती टाइमपास करायचं असेल ना टाइमपास करायला पण येऊ नका एक्स्ट्रा बाबाचा पैसा असेल तर हा नाही तर नका हां एक्स्ट्राचं असेल एक नॉलेजेबल ट्रिप म्हणून ठीक आहे इकडे पण हा जो आम्ही 3D मध्ये जो आता प्रोग्राम बघितला ना तो फिशचा होता म्हणजे फिश दाखवलं यार म्हणजे लहान मुलं असतात शाळेमधले वगैरे तर त्यांना घेऊन फोटो काढायचे कोण कट चाललं आता बोलू नाही त्यामध्ये फोटो पण तर आमचं नेहरू सायन्स सेंटर पूर्ण व्हिजिट करून झाले आणि इकडे 4 प्रोग्राम होते तर ते पण आम्ही बघितले आणि आम्ही 12 वाजता आलो होतो आता 3 वाजता आहेत तर आम्ही एवढ्या वेळामध्ये हे व्हिजिट केलं पूर्ण छान वाटलं जर सायन्सचे स्टुडंट असाल जर छोटे मुलं असतील तुमच्या घरी तरच या बिकॉज जेवढे पण शो आहेत सगळे छोट्या मुलांचे 3Dचे किंवा फिशचे आहेत किंवा नॉर्मली असेल तर जर छोटे मुलं असेल तरच या किंवा मग स्किप करू शकता यार कारण की खूप छोट्या मुलांचे सर्व आणि एवढं काही नाही हां जर सायन्स रिलेटेड उत्सुकता असेल बघायची तर नक्की व्हिजिट करा आणि या ब्लॉगमध्ये मी थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर पूर्ण बघा लाईक्स करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय